जंतर मंतरवर मागच्या महिन्याभरापासून सीजेपीचं जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन काल चांगलंच भडकलं। जंतर मंतर ते पार्लमेंट असा जो मोर्चा काल निघणार होता हा प्रचंड मोर्चा निघाला। यामध्ये अनेक लोकांनी पार्लमेंटच्या आवारात म्हणजे पार्लमेंटच्या अगदी जवळ प्रवेश देखील केला। नंतर त्यांच्यावरती मग लाठीचार्ज केला गेला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये लोकांनी देखील पोलिसांच्यावरती दगडफेक केली, पोलिसांनी लोकांच्यावर दगडफेक केली आणि इतर गोष्टी देखील केल्या। या सगळ्या गोष्टी समोर आल्या। याच्याबरोबर सोनम वांगचुक यांनी सांगितलं की आपण आपलं उपोषण कंटिन्यू करणार आहोत, म्हणजे त्यांचा आजच्या उपोषणाचा 24वा दिवस असेल। यानंतर जे अभिजित दिपके आहेत ते म्हणाले की सरकार आमच्याबरोबर जे बोलतंय ते फक्त वेळ काढण्यासाठी बोलतंय, सरकारचा कोणताही चांगला उद्देश याच्या मागे नाहीये। याच्याशिवाय अनेक गोष्टी पडद्यामागे देखील घडल्या। धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांची एक 3 तासाची बैठक झाली। याच्यानंतर अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांची एक बैठक झाली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सीजेपीच्या या प्रोटेस्टचं आंदोलनाचं नेमकं काय करायचं आणि काय नाही हे सगळं तिथं ठरवण्यात आलं। ही नेमकं पडद्यामागे काय काय घडतंय आणि नरेंद्र मोदींनी काय स्टेटमेंट दिलंय या सगळ्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। दिल्लीच्या सीजेपीचं जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी घडतायत, त्यामुळे एकाच वेळी अनेक ब्रेकिंग न्यूज येतात, अनेक बातम्या येतात, त्यामुळे नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही हे समजत नाहीये। त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यातून ह्या गोष्टी देतोय ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे आंदोलन आहे ते आज देखील चालू राहणार आहे। जंतर मंतर ते आपली पार्लमेंट यामधला जो मोर्चा आहे तो आज देखील होणार आहे असं सीजेपीचे प्रमुख असलेल्या अभिजित दिपकेंनी सांगितलंय। अभिजित दिपके म्हणाले की जो काही चर्चेचा कालचा दिवस होता या चर्चेमध्ये सरकारनं काही आश्वासन दिलेलं नाही, काही सांगितलं नाही आम्ही करू वगैरे वगैरे, पण फक्त ही एक वेळ काढण्याची पद्धत होती। सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांना सरकारनं बोलवून घेतलं होतं हे फक्त हे दाखवण्यासाठी की अभिजित दिपके आणि सौरव दास रांका हे एका पेजवर नाहीत, म्हणजे हे दोघं जण सरकारबरोबर चर्चा करतात आणि अभिजित दिपके तेवढंच आंदोलन करतात असं त्यांच्यामध्ये फोडण्याचा प्रयत्न हा होता असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। दुसरी एक गोष्ट, काल जी मीटिंग झाली JP नड्डांच्या बरोबर त्या मीटिंगमध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे प्रश्न विचारले, म्हणजे या 3 महत्त्वाचं प्रश्नांचं उत्तर सरकारने द्यावं असं सांगितलं। पहिली गोष्ट म्हणजे सोनम वांगचुक यांना सोडावं, दुसरी गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या काही 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी या लोकांनी केली, ज्याच्यावरती निर्णय घेतला जाणं अपेक्षित आहे, पण सरकारनं कोणतंही कन्सेशन दिलं नाही। यामध्ये एक गोष्ट मात्र दिसते की विजेता दाहिया जे काल या आंदोलनामध्ये होते, पण नंतर असं लक्षात आलं की विजेता दाहिया दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर वगैरे फिरत होते आणि त्यांना अनेक लोकांनी पकडून विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवले आंदोलनस्थळी आणि तुम्ही इथं काय करताय, तुम्ही बर्गर का खाताय वगैरे वगैरे। हा मुद्दा देखील काल चांगलाच तापलेला दिसला। या सगळ्यामध्ये सरकारच्या बाजूने एक गोष्ट मात्र चुकली, ती म्हणजे सरकारनं पोलिसांनी लोकांच्यावर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। याच्याशिवाय काही गोष्टी घडल्या ज्यामध्ये पोलीस देखील लोकांच्यावर दगडफेक करताना दिसले। लोक दगडफेक करत होते, म्हणजे या ठिकाणी दगड कुठून आले हा प्रश्न महत्त्वाचा आहेच, कारण हा सगळा ल्युटन्स दिल्लीचा भाग आहे। इथं सहसा अशा पद्धतीने दगड पोचणं एवढं सोपं नाही, म्हणजे हे दगड तिथं आणले गेले होते हे देखील महत्त्वाचं आहे आणि याचं उत्तर आंदोलनकर्त्यांनी पुढे भविष्यात द्यावं लागणार आहे। दुसरी गोष्ट, पोलिसांनी मग दगडफेक का केली हा प्रश्न आहे। याच्याशिवाय पोलिसांच्या मध्ये काही असे लोक देखील होते ज्यांनी कोणत्याही प्रकारचं नेमप्लेट आपल्या नावावर लावली नव्हती, म्हणजे यामध्ये पोलीस सुद्धा होते आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे काही लोक होते ज्यांना नेमप्लेट दिसत नव्हती। याच्याशिवाय काही लोक असे होते ज्यांनी सिव्हिल ड्रेस घातलेले होते, म्हणजे साधे टी-शर्ट किंवा शर्ट घातलेले होते, ते लोक देखील या सगळ्या आंदोलनकर्त्यांना काठ्या घेऊन मारत होते। मग हे लोक नेमके कोण होते आणि मग ते आपल्या आपल्या पोलिसांच्या वर्दीमध्ये का आले नव्हते असे देखील प्रश्न आहेत। याच्याशिवाय काही पोलिसांच्या लाठ्यांना मोळे वगैरे होते जेणेकरून ते लोकांना चांगले लागेल अशा पद्धतीच्या गोष्टी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये दिसल्या। याच्याबद्दलचे व्हिडिओज दिवसभर येत होते आणि पण हे सगळं जर अशा पद्धतीने घडलं असेल, जे लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आलेले होते आणि ज्यांनी लोकांना मारहाण केली ते देखील चुकीचं आहे। त्यामुळे सरकारनं काही गोष्टी कालच्या चुकीच्या केल्या ज्याचा फटका सरकारला देखील बसला आणि अखेर सीजेपी बरोबर त्यांना चर्चा करावी लागली। याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की काल भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची 3 तास बैठक झाली आणि या 3 तास बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे समजलं नाही, तरी इंडियन एक्सप्रेसने एक न्यूज दिलेली आहे। त्या न्यूज प्रमाणे जर म्हटलं तर अमित शाह, धर्मेंद्र प्रधान आणि नंतर तिथं आणखी काही महत्त्वाचे मंत्री आले आणि या सगळ्या महत्त्वाच्या मंत्र्यांची एक बैठक झाली। या मीटिंगला धर्मेंद्र प्रधान होते, किरण रिजिजू होते, पियुष गोयल होते, JP नड्डा होते, ज्यांची सीजेपीच्या
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबरोबर मीटिंग झालेली होती. नितीन नबीन बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील यावेळेला होते. इथं चर्चा अशी झाली की ज्या पद्धतीचं हे आंदोलन चाललंय त्यामुळं एक प्रकारचा चुकीचा संदेश समाजात जातोय. बॅड ऑप्टिक्स म्हणजे जे दिसतंय ते अतिशय वाईट दिसतंय व्हिज्युअली असं तिथं म्हटलं गेलं. आणि त्यामध्ये असं सांगितलं की आपण आता सध्या कोणतीही कमिटमेंट देणार नाही. फक्त एक गोष्टीच्या बाबतीत चर्चा झाली ती म्हणजे ज्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी देण्याचा जो प्रस्ताव आहे किंवा जी डिमांड आहे या डिमांडचा विचार केला जाऊ शकतो असं अमित शहानी सांगितलं. याच्याशिवाय धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा किंवा इतर कोणत्याही गोष्टी होणार नाहीत असं सरकार या ठिकाणी देखील स्पष्ट करते. यामध्ये सरकारचं असं देखील म्हणणं आहे की जे आंदोलक होते या आंदोलकांच्या मधले जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये घरी परत गेले. आता फक्त या आंदोलनाच्या ठिकाणी जे उरलेले आहेत ते फक्त राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उरलेले आहेत ज्यांना येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशची निवडणूक आणि पंजाबची निवडणूक समोर ठेवायची आहे आणि त्या दृष्टीनं काम करायचं आहे आणि तिथं निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे सरकारचा मेसेज क्लिअर आहे. फक्त विद्यार्थ्यांना जे कॉम्पेन्सेशन आहे ते दिलं जाईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक स्टेटमेंट आलं. म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी जे म्हणाले ते डायरेक्ट समोर आलं नाही, पण किरण रिजिजू यांनी आज सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदींनी पार्लमेंटरी मीटिंगमध्ये एनडीएच्या असं सांगितलंय की हा जो मुद्दा आहे नीटच्या पेपरफुटीचा तो राष्ट्रीय मुद्दा आहे आणि याचं राजकारण केलं जाऊ नये. किरण रिजिजू यांनी यानंतर असंही सांगितलं की नरेंद्र मोदी म्हणाले की जे कोणी गुन्हेगार असतील या नीटच्या पेपरफुटीमध्ये किंवा इतर कोणत्याही पेपरफुटीमध्ये त्यांना सक्त शिक्षा केली जाईल आणि त्यांना सोडणार नाही. त्यांनी असंही सांगितलं की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते आमच्या समोर असणारी प्रायोरिटी आहे. याचा अर्थ नरेंद्र मोदींनी देखील आता या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, पण नरेंद्र मोदी डायरेक्टली समोर येऊन या आंदोलकांना उत्तर देत नाही आहेत हे देखील तेवढंच खरं आहे. अर्थात यामध्ये प्रत्येक पक्षाचा किंवा राजकारणाचं देखील महत्त्वाचं आहे. अर्थात नरेंद्र मोदी जरी राजकारण कुणीही करायचं नाही असं म्हणाले तरी नरेंद्र मोदी राजकारण केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अर्थातच हे जे आंदोलक आहेत हे आंदोलक देखील फक्त काय लोकांचं भलं होण्यासाठी तिथं बसलेले नाहीत. या आंदोलकांना देखील भविष्यात जाऊन राजकारणच करायचं आहे. ते राजकारणाचेच विद्यार्थी आहेत. या अगोदर देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण ट्राय केले, ते जमलं नाही म्हणून त्यांचा हा दुसरा प्रयत्न आहे. त्यामुळं जे फक्त भोळी आशा लावून या सगळ्या गोष्टींच्याकडे बघतायत त्यांनी सावध होण्याची आणि शान होण्याची गरज आहे एवढंच आम्ही सांगतो. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. जे काही घडलं त्यातलं जे महत्त्वाचं होतं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. यानंतर जे योग्य वाटतंय ते घ्यायचा हा प्रश्न तुमचा प्रत्येकाचा आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.